नमस्कार, आपले शहर आपला आवाज आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी दीपक वाघ आणि आपले सर्वांचे स्वागत। आता पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। आदिवासी भागातील विकास कामे रोखली, जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्ध कारवाईची मागणी। डीपीसह पोल तातडीने बसवा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा महावितरण कंपनीला शिवसेनेचा इशारा। रावेर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत अनिल शिरसाट विजयी। गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करा, श्रीराम उत्सव समितीची जिल्हा प्रशासनाला मागणी। आणि अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करा, न्यायालय येथील ग्रामस्थांची जिल्हा प्रशासनाला मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। जिल्हा नियोजन समितीने मार्च 2019 मध्ये मंजूर केलेल्या आदिवासी भागातील विविध 40 कामाच्या पायली अवलोकनाच्या नावाखाली बेकायदेशीररित्या दडपून ठेवणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातील 30 ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी गंगाधर रेड्डी यांना निवेदनातून केली आहे। बोराडी तालुका धुळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल रंधे यांच्या नेतृत्वाखालील सरपंचांच्या शिष्टमंडळाने आज गंगाधरन यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले। शासकीय आदेशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कामांचे नियोजन हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केले जाते। समितीने मंजूर केलेली कामे कायदेशीररित्या ग्राह्य असताना जिल्हा परिषद अध्यक्षकांनी हस्तक्षेप करीत निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन कामांना आडकाठी लावण्याचा प्रयत्न चालवला आहे। मार्च 2019 मध्ये नियोजन समितीने मंजूर केलेली 40 कामे अधिकार नसताना कार्यादेशापासून लांबवली आहेत। वास्तविक विद्यमान अध्यक्ष हे जिल्हा परिषदेची मुदत संपल्याने काळजीवाहू अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे। त्यांना जिल्हा नियोजन समितीची कामे थांबवण्याचा अधिकार नाही। लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होणार असल्याने हे कामे त्यापुरती सुरू होणे आवश्यक आहे। अवलोकनाच्या नावाखाली मागील अनेक दिवसापासून रोखून ठेवलेली आमच्या गावातील कामे तातडीने सुरू करून या कृत्याबद्दल अध्यक्षांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, मंजूर कामांचे तात्काळ कार्यादेश काढावेत, न्यायालयाच्या आदेशाला नाकारणाऱ्या व राजकीय दबाव टाकून कामे थांबवणाऱ्या अध्यक्षांविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करावी। आदिवासी भागातील कामे रोखण्याचा प्रकार तात्काळ न थांबल्यास नाईलाजाने प्रशासन विरुद्ध आंदोलन छेडावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर राहुल रंधे यांच्यासह जवळपास 30 गावातील सरपंचांच्या स्वाक्षऱ्या आहेत। अंतर्गत आमची कामं मंजूर झाली होती। त्यात शिरपूर तालुक्याची सुद्धा एक 4 कोटी रुपयाची कामं मंजूर झाली होती, परंतु कोणीतरी इतर कार्यकर्ते किंवा दुसरे लोक पुढे जातील म्हणून जिल्हा परिषदेने आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी मिळून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी यंत्रणा राबवली जाते त्याच्या माध्यमातून त्यांनी ठक्कर बाप्पा योजनेची कामं ही ई टेंडर करण्याची घाट हा घालून ठेवलेला आहे आणि आमची विकास कामं त्यांनी थांबवून ठेवलेली आहेत। त्याच्या संदर्भात आम्ही आज निवेदन द्यायला आलेलो होतो। शिवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनात म्हटलं आहे की बा आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे गव्हर्नमेंटचा कुठलाच असा निर्णय नाही की बा ग्रामपंचायतींना कामं देऊ नये। उलट सगळ्या शासनाचं म्हणणं असं आहे, कोर्टाचं म्हणणं असं आहे, मान्य उच्च न्यायालयाने असे निर्देश दिलेले की ग्रामपंचायत सक्षम व्हावी याच्यासाठी
जास्तीत जास्त कामं ही ग्रामपंचायतीला द्यावी आणि ग्रामपंचायतीने त्यांच्या लेवलला ते कामं ही टेंडर करावीत. अशा पद्धतीने असताना सुद्धा काही राजकारणी पुढाऱ्यांनी, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी असा घाट घातलेला आहे की बाबा आमच्या ताब्यात जिल्हा परिषद आहे, आम्ही जिल्हा परिषदे मालक आम्ही आहोत, म्हणून सगळी कामं हे ई टेंडर करू असं करून आमच्या विकास कामांच्या फायली जवळजवळ महिन्याभरापासून त्या दाबून ठेवलेल्या आहेत. माझ्याबरोबर आता जवळजवळ 25 ते 30 गावांचे सरपंच इथे आलेले आहेत आणि आमच्या ज्या ज्या गावांच्या सरपंचाच्या फायली त्यांनी दाबून ठेवलेल्या आहेत, त्यांनी सगळ्यांनी पत्र सीओ साहेबांना दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की आमची ग्रामपंचायत काम करण्यासाठी सक्षम आहे, आम्ही ते काम करण्यासाठी सक्षम आहोत, ते काम आम्हालाच मिळालं पाहिजे आणि ते काम ही टेंडर आम्ही आमच्या ग्रामपंचायत लेव्हलला करू. परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांना मला असं वाटतं की ग्रामपंचायतीला गेलेल्या कामामध्ये टक्केवारी मिळणार नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या लेवलला काम करण्याचा प्रयत्न हा चालवलेला आहे. गेल्या महिन्याभरापासून हा सगळा खेळ चालू आहे. आज आम्ही सीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे. येत्या काळामध्ये सीओ साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला योग्य पद्धतीने आम्ही न्याय मिळवून देऊ, तुमचं काम आम्ही करून देऊ, नाही तर आम्ही 100% कोर्टात जाऊ. कोर्टाचा सुद्धा आमच्याकडे निकाल आहे. मागच्या मागच्या 1.5 वर्षापूर्वी एक आसली ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा असाच घोळ झाला होता. आसली ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेने ई टेंडर करायचं ठरवलं होतं. त्याच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की ज्या ग्रामपंचायती सक्षम आहेत त्यांनाच ई टेंडर करण्याचं काम द्यावं, जिल्हा परिषदेने ते करू नये. त्यावेळेस हेच जिल्हा परिषद अध्यक्ष हेच उपाध्यक्ष मला सुद्धा सांगितलं होतं की बाबा त्या ग्रामसेवकांना तुम्ही समजावा आणि त्यांनी जी पिटिशन दाखल केली आहे ही मागे घ्या. आणि आता तेच काम ते करतायत. म्हणजे एक प्रकारे आमच्यावर त्यांचा अन्याय करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ग्रामपंचायत सक्षम होऊ द्यायची नाही, सरपंच सक्षम होऊ द्यायचे नाही, म्हणजे त्यांची भांडवलदारी त्यांची मक्तेदारी तिथे चालली पाहिजे असा त्यांचा उद्देश आहे. म्हणून जिल्हा परिषदेचा जो मनमानी कारभार चालू आहे त्याचा आम्ही 100% शब्दसुमनांनी एकदम धिक्कार निषेध करतो आणि जिल्हा परिषदेच्या या भोंगळ कारभारावर आपण मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लक्ष घालावं एवढी विनंती करतो. थांबतो. 11 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात शेतातील अनेक दिपे आणि पोलचे नुकसान झाल्याने अद्यापही शेतात व गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे. याबाबत अनेक वेळा महावितरण अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करून देखील या समस्येकडे कैऱ्याची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील शिरूर, विंचूर, बोरकुंड, रानमळा अशा आदी गावातील शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वात महावितरण कंपनी अधीक्षक यांना निवेदन देऊन डीपी आणि पोल ताबडतोब बसवण्यासंदर्भात मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 11 जून रोजी झालेल्या वादळाचा फटका धुळे तालुक्यातील शिरूर, विंचूर, बोरकुंड, रानमळा, वारकुंडाणींसह अनेक गावांना बसला आहे. या वादळात शेती परिसरातील विजेचे खांब तसेच डीपी जमीनदोस्त झाल्याने शेतीसाठी होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. ही घटना होऊन 15 दिवस होत आले तरी अद्याप वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम सुरू केलेले नाही. आधीच दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात विजेचे खांब आणि तारा पडल्याने शेताच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतकरी दररोज वीज कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या वीज तारा व पोल हटवण्याची मागणी करीत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अद्याप पाऊस झालेला नसला तरी मशागतीसाठी शेती करणे गरजेचे असल्याने तात्काळ शेतात पडलेल्या डीपीसह पोल हटवण्यात यावे, अन्यथा वीज कंपनी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना शिवसेनेचे सहप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, माजी सभापती कैलास पाटील, नितीन पाटील, चंद्रकांत म्हस्के, गुलाब पाटील, मनोज उचाळे, दीपक गावडे, हरी खारतोंडे, कृष्णा भिंड, ज्ञानेश्वर माळी, भगवान उंचाळे, रामराव पाटील आदींसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. धुळे तालुक्यात काही भागांमध्ये वादळाचा जोरदार फटका बसला होता. त्यामध्ये शिरूर परिसर, बोरकुंड परिसर हा त्यात प्रामुख्याने होता. त्यानंतर तिखी, रानमाळा, वारकुंडाणे असे अनेक गाव आहेत की त्याच्यामध्ये वादळाचा जोरदार फटका बसून हजारो पोल जमीनदोस्त झाले होते. डिप्या ह्या जमीनदोस्त झाल्या होत्या. जनावरं, काही शेतकरी जखमी झाले होते. पाहणी करून आम्ही प्रशासनाला मागणी केली होती की ताबडतोब या ठिकाणी आपण जाऊन पंचनामे करा आणि नुकसान भरपाई असेल, हे पोल असतील आणि डिपी असतील ताबडतोब आपण उभे कराव्यात. परंतु
ते गेले प्रशासनातले महावीस वितरण कंपनीचे अधिकारी त्या ठिकाणी गेले. अत्यंत धीम्या गतीने काम त्या ठिकाणी चालू आहे. इतकं धीमं काम चालू असेल तर आमचा शेतकरी बांधव जो आहे तो संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतो, गावातील काही लोकांना सांगतो, तरी देखील ते काम होत नव्हतं. हे रानमळ्यातील शेतकरी बांधव जिल्हा कार्यालयात आले, त्यांनी सांगितलं की असं आहे. आम्ही स्पॉटला जाऊन संबंधित परिस्थिती सर्व बघितली. त्या ठिकाणी आजपर्यंत वीज कंपनीचे अधिकारी पोहोचलेच नाही आणि म्हणून आज वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपण निवेदन दिलेलं आहे. त्यांना 1 हप्त्याची मुदत दिली. ताबडतोब हे पोल उभे करा, दर्जेदार पोल उभे करा, डिप्या त्या ठिकाणी ताबडतोब उभे करा. पाऊस लांबला आहे म्हणून ते आता संधी आहे. पाऊस आला असता तर शेतात पाय ठेवायला जागा राहिली नसती, ते डिपे आणि पोल उभे राहू शकले नसते. आणि म्हणून असा गलथान कारभार या महावितरण वीज कंपनीचा आहे. आणि म्हणून आज आम्ही इशारा देतो की येणाऱ्या हप्त्याभरात जर हे काम झालं नाही, डिपे आणि पोल जर उभे झाले नाही, तात्काळ जर शेतकरी बांधवांना मदत झाली नाही, तर आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी काम करू देणार नाहीत. त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल. रावेर ग्रामपंचायतीच्या सदस्य पोटनिवडणुकीत अनिल भगवान शिरसाट विजयी झाले असून त्यांचे माजी सरपंच साहेबराव देवरे व ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे. रावेर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी सरपंच साहेबराव बन्सीलाल देवरे यांचे गावासाठी अहोरात्र विकास कामे करण्यासाठीची धडपड व समाजातील तळागाळातील गोरगरिबांच्या मदतीचे समाजकार्य पाहून सलग्न 3 पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या पॅनलला बहुमतांनी ग्रामस्थांनी मतदान केले. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी सरपंच साहेबराव देवरे यांच्या पॅनलने बहुमताने ग्रामपंचायतीवर हिरवा झेंडा फडकवला. यामुळे जिल्ह्यात लोकप्रिय ग्रामनेते, आपला हक्काचा माणूस, गोरगरिबांचा केवारी अशा नावाने साहेबराव देवरे यांचं नाव लौकिक झाले. त्यांच्या पॅनलमधील एका सदस्य राजेंद्र रतन गोलाईत यांना 3रे पत्ते असल्या कारणाने त्यांना औरंगाबाद न्यायालय खंडपीठाने अपात्र ठरवले. त्यांच्या विरुद्ध शामराव चुडामण अहिरे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आज रावेर ग्रामपंचायतीच्या सदस्य पोटनिवडणूक घेण्यात आली. निवडणुकीपूर्वी दिलखुश व्यक्तिमत्व असलेले व सर्वांना सोबत घेऊन चालणारे साहेबराव देवरे यांनी गावाला एक प्रकारे दत्तक घेऊन विकास कामातून गावाचे सौंदर्य वाढवले. गावासाठी रस्ते, गटारी, विद्यामंदिर, श्रद्धास्थान, मंदिरे, आदिवासी भागात मोफत पाणी पुरवठा, गोरगरिबांना आपलं मायबाप व लेकरू समजून मदत केली. अशा समाजोपयोगी कार्यामुळेच कर्तव्यपुरुष साहेबराव देवरे यांच्या पॅनलला निवडून दिले जाते. आजच्या पोटनिवडणुकीत त्यांनाच खऱ्या अर्थाने श्रेय जाते. निवडून आलेले अनिल शिरसाट यांचे सर्वत्र ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच व पॅनल प्रमुख साहेबराव देवरे, उपसरपंच विलास देवरे, संतोष अहिरे, गोपीनाथ देवरे, महेंद्र भांबरे, राजेंद्र देवरे, बटू खेरनार, रावेरचे माजी सरपंच धुडकू शिरसाट, दादाभाऊ आदी यावेळी उपस्थित होते. आमच्या रावेर गावातील ग्रामपंचायतमध्ये वार्ड क्रमांक 2 हे आमचा पॅनल निवडून आला होता. तेव्हा काही कारणास्तव एक 3रा अपत्य त्याला असल्या कारणाने त्याचं पद रद्द झालं. तर इथं धुळे कोर्टाला केस चालली, तिथून औरंगाबाद हायकोर्टाला केस चालली, परंतु त्याला 3रं अपत्य असल्या कारणाने त्याचं पद रद्द झालं. परंतु पद रद्द झाल्यानंतर आपण सगळं रावेर गावातील ग्रामस्थ आम्ही बसलो की बिनविरोध करून द्यायचं, परंतु बिनविरोध झालं नाही. आम्ही असं सांगितलं होतं आमच्या संपूर्ण पॅनलने की तुम्हाला जो योग्य उमेदवार पडेल त्याला तुम्ही बिनविरोध घेऊन घ्या, तुमचा घेऊन घ्या. तरी समोरच्या विरोधी पार्टीने ते ऐकलं नाही. मग ते फार मोठं जबरदस्त इतकं सरपंच पदाचं इतकं जबरदस्त चुरशीचं विलक्षण झालं नव्हतं. ते वार्ड क्रमांक 2 SC जागाचं इतकं जबरदस्त चुरशीचं विलक्षण झालं. आणि तिथं आपले अनिल भगवान शिरसाट हा एकूण 371 मधून 201 मतदान अनिल भगवान शिरसाट याला पडालं आणि 95 मतदान समोरच्या पार्टीला पडालं. तर हे कसं आहे, हे जर कॉम्प्रोमाइज झालं ते गाव असतं. हे जर विलक्षण झालं त्या गावामध्ये द्वेष निर्माण होते आणि जो विकासाचा मार्ग असतो तो रुकतो. का की विरोधी पार्टीवाला जो विकास होत असतो ते विरोधी पार्टीवाला काही पण त्या कामाला अडथळा निर्माण करत असतो
आणि ते काम होत नाही। याच्यामुळे सरपंच असो, ग्रामपंचायत सदस्य असो व इतर कुठल्याही पदाचा असो, ते बिनविरोध झालं तरच गाव हे गाव असतं, नाहीतर गाव फार विलक्षण लागल्यानं दुःखमय होतोय आणि त्याच्यामध्ये दुःखही निर्माण होते आणि जो विकास होणार आहे तो होत नाही। तरी धुळे तालुक्याच्या जिल्ह्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एकच विनंती आहे की पूर्ण गावामध्ये बसून बिनविरोध झालं गेलं पाहिजे, तरच गाव गाव राहतं। त्याच्या सगळ्या भांडण काही बी प्रॉब्लेम होतो, याला फार मोठा त्रास होत असतो। त्याच्यासाठी सगळ्यांना विनंती आहे, आमच्या रावेर गावातील ग्रामस्थांना सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती करतो, घरी गेल्यानंतर शांत राहा। संध्याकाळी आपण सगळ्यांना बसू, विचार विनिमय करू आणि सगळं गाव मिळून आपण विकास करू, नाहीतर कसं आहे झगडे भांडण होईल, विकास होणार नाही, याला काही अर्थ नाही। तर सगळे आपण बसू आणि गावाचा विकास करू, एवढंच माझी विनंती आहे। धुळे शहरात मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी केली जाते। गोवंशाची हत्या करून गोमांस अन्य ठिकाणी निर्यात केले जाते। याला आळा बसवण्यासाठी अनेक वेळा गोरक्षक जीवाची बाजी लावून अशा अवैध तस्करी थांबवण्यास पोलीस प्रशासनाला मदत करत असतात। मात्र दिनांक 18 जून रोजी विकास गोमसाळे व मयूर विबांडिक या गोरक्षकावर अवैध गोवंशाची तस्करी करणाऱ्यांनी प्राणघातक हल्ला केला। यामुळे दोघे गोरक्षक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत। त्यामुळे या घटनेचा निषेध व्यक्त करत गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, शहरातील अवैध कत्तलखाने बंद करावे अशा आदी मागण्याचे निवेदन आज श्रीराम उत्सव समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। सध्या धुळे शहरात अवैधरित्या गोवंश हे आणले जातात, त्यांची हत्या करण्यात येते व सदर गोमांस हे धुळे शहरातून अन्य ठिकाणी निर्यात करण्यात येते। धुळे शहरातील गोरक्षकांनी ह्यापूर्वी अनेक वेळा पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही अवैध तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला आहे व अवैधरित्या चालणारे कत्तलखाने बंद केले आहेत, परंतु 24 तासाच्या आत हे कत्तलखाने पुन्हा सुरू होऊन गोवंशाची तस्करी पुन्हा सुरू होते। कारखाने हे अवैधरित्या चालतात, म्हणून प्रशासनाला ही विनंती आहे की सदरील कारखाने हे कायमस्वरूपी बंद करावे व ते पुन्हा सुरू होणार नाही याची काळजी घ्यावी। तसेच दिनांक 18 जून 2019 रोजी गोरक्षक विकास गोमसाळे व गोरक्षक मयूर विबांडिक यांच्यावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय आहे। तसेच या अगोदर गोरक्षक डॉक्टर योगेश पाटील व गोरक्षक विशाल चव्हाण यांच्यावर देखील असाच हल्ला झाला होता। त्यामुळे अशी घटना पुन्हा घडू नये याकरिता धुळे शहरात चालणारे सर्व अवैध कत्तलखाने बंद करावेत, गोरक्षकांवर जीव घेणे हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। दिनांक 18 जून 2019 रोजी गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करावी, तसेच हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी। गोमांस तसेच गोवंशाची वाहतूक करणारे सर्व वाहने व वाहन मालक यांची सखोल चौकशी करावी, जेणेकरून हे संपूर्ण जाळे उजेडात येईल। भाग्यनगरचे आमदार श्री राजासिंग ठाकूर यांच्यावर नुकताच तेलंगणा पोलिसांनी केलेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करावी, अशा मागण्यांचे निवेदन आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे। मी योगेश भोकरे, श्रीराम उत्सव समितीकडून आम्ही आधी ते सर्वजण गोरक्षकांवर जो 18 तारखेला हल्ला करण्यात आला त्याबद्दल निवेदन देण्यासाठी इथे जमलो आहोत। सर्वात अगोदर आम्ही ह्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो। तसेच धुळ्यातील गोरक्षक मयूर विबांडिक तसेच विकास गोमसाळे यांच्यावर जो हल्ला करण्यात आला अतिशय निंदनीय आहे। दिनांक 18 रोजी रात्री 9-9:30 वाजेच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला यांच्यावर। तसेच या अगोदरही डॉक्टर योगेश पाटील व विशाल चव्हाण यांच्यावरही हमला करण्यात आला होता, हे सुद्धा गोरक्षणाचं कार्य करतात। तसेच आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की ह्या घटनेत या सर्व काही या म्हणजे गोंची तस्करी तसेच कत्तलखान्याबाबतीत कोण यांना सपोर्ट करतंय, तसेच गोवंश वाहून नेण्यासाठी तसेच गोमांस वाहून नेण्यासाठी जी वाहने वापरली जात आहेत त्यांचे चालक तसेच मालक यांची सखोल चौकशी केली तर सर्व प्रकार उजेडात येईल। व थोड्याच दिवसांपूर्वी नुकताच तेलंगणा पोलिसांनी भाग्यनगरचे आमदार युवकांचे आमचे प्रेरणास्थान टी राजासिंह ठाकूर यांच्यावर जो हल्ला केला या हल्ल्याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्ह्यातील न्याहाळोदीतील पांढरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे। चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांविरोधात तक्रार करून देखील काहीच होत नाहीत। यांना अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पाठबळ आहेत असा आरोप करत आज वाळू माफियांवर कडक कारवाई करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आज न्याहाळोदीतील ग्रामस्थांनी केली आहे। न्याहाळोद येथील पांढरा नदी पात्रात गावातीलच काही गावगुंड मोठ्या प्रमाणात वाळू उपसा अवैधरित्या करीत आहे। दिवसा ढवळ्या चोरटी वाळू वाहतूक करून हे गुंड वाळू माफिया आपला काळाबाजार चांगलाच चालवतात। या वाळू माफियांना प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पाठबळ असून यामुळे त्यांनी आपला गोरखधंदा चांगलाच चालवला आहे।
याला ग्रामस्थांनी आळा घातला तर जीवघेणे हल्ले केले जात आहे, म्हणून प्रशासनाने यात गंभीर दखल घेऊन भ्रष्ट अधिकारी व वाळू माफियांवर कारवाई करावी अशी मागणी न्याहाळोद येथील ग्रामस्थांनी केली आहे। या प्रसंगी माजी सरपंच प्रकाश वाघ, माजी उपसरपंच प्रताप सोनवणे, नामदेव माळी, सदस्य प्रताप सोनवणे, नामदेव माळी, अल्ताफ काटी, कैलास पाटील, संदीप जाधव, राजेंद्र जोरे, भरत सेंदाने आदी यावेळी उपस्थित होते। न्याहाळोद ग्रामस्थ प्रकाश कौतिक वाघ, माजी उपसरपंच, आम्ही सर्व ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी न्याहाळोद गावात राहत असून परिस्थिती अशी आहे, बऱ्याच दिवसापासून न्याहाळोद गावाला पाण्याची टंचाई आहे। तरी आमच्या गावाला आजूबाजूच्या 10 गावांना पाणी पुरवठा होत असल्या कारणाने आम्ही वारंवार शासनाला मागणी केली की जे अवैध रेती गौण खनिज वाहतूक चालू आहे तिच्यावर तुम्ही आळा घाला, कारण जेणेकरून आम्हाला पाण्याचा त्रास होणार नाही, इतर गावांना पण होणार नाही। कारण फॅक्टरीचे केमिकलचे पाणी ज्यावेळेस येतं त्यावेळेस आम्हाला पाणी पुरवठ्याच्या हिरींमधनं पाणी उचलणं बंद करावं लागतं, कारण त्याचा त्रास डायरिया किंवा गॅस्ट्रोच्या लागण होत असल्यामुळे आम्हाला ते पाणी कमीत कमी 10-15 दिवस किंवा महिनाभर वापरता येत नाही, म्हणून लोकांना तो त्रास होतो। आणि त्याच्यामुळे आम्ही त्या रेती ही नदी पात्रात राहायला पाहिजे, कारण रेतीमुळे पाणी फिल्टर होत असतं। म्हणून आम्ही वारंवार प्रशासनाला विनवणी करून, अधिकाऱ्यांना विनवणी करून आणि निवेदनं देऊन, कलेक्टरांना असेल किंवा तहसीलदारांना असेल किंवा सर्कल साहेबांना असेल किंवा तलाट्यांना असेल, प्रत्येकदा आम्ही विनवणी केली असेल किंवा त्यांना निवेदन दिलं असेल, परंतु याच्यावर कुठल्याही प्रकारे काही कारवाई होत नाही। कारण ते म्हणतात की सगळे अधिकारी आमच्याकडनं पैसे घेतात म्हणून आम्ही चालवतो, आम्हाला काही हाऊस नाही, 1.5 लाख रुपये आम्ही भरू शकतो, एवढा पैसा आमच्याकडे नाही। लोकांना पाठवून त्यांनी आमचं पंचनामा करण्यासाठी त्या ठिकाणी आले, परंतु तो जो जापी शिवारातला गौण साठा आहे, जर तलाट्याच्या समक्ष एवढे वाहनं जातात, एवढे मोठमोठे खड्डे पडतात, याला फक्त जबाबदार फक्त शासनातील कर्मचारी आहेत। म्हणून त्या लोकांनी त्यांच्यावर न हल्ला करता त्यांच्याबरोबर आम्ही पंचनामासाठी साक्षीदार म्हणून सह्या करण्यासाठी आम्ही गेलो असता या लोकांनी आमच्यावर डायरेक्ट दगडाने काठीने मारहाण करण्यासाठी आम्हाला, म्हणजे जर काही थोडाफार आम्ही जर पडून आलो नसतो तर आम्हाला जीव सुद्धा त्या ठिकाणी गमावावा लागला असता। आणि असे अनेक लोक मेले त्यांच्यावर, तरी त्यांचं काही झालं नाही, म्हणून या लोकांची धाडस हे वाढत चाललं आहे। आणि याच्यामुळे काय झालं, सामाजिक जो कार्यकर्ता असतो तो मरत चालला आहे। का? कारण त्यांच्यावर कारवाई होत नाही, म्हणून मागणी सांगा काय आहेत हे जेवढे अवैध रीतीसाठा करणारे जे भ्रष्ट अधिकारी, यांच्यावर शासनाने काही करून कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे। जर यांनी कारवाई केली नाही तर मी स्वतः प्रकाश कौतिक वाघ, राणा न्याहाळोद, सामाजिक कार्यकर्ता म्हणून जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर मी कलेक्टर ऑफिस समोर येणाऱ्या 15 दिवसात। पुन्हा पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आदिवासी भागातील विकास कामे रोखली, जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्ध कारवाईची मागणी। डीपीसह पोल तातडीने बसवा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा महावितरण कंपनीला शिवसेनेचा इशारा। रावेर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत अनिल शिरसाट विजयी। गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करा, श्रीराम उत्सव समितीची जिल्हा प्रशासनाला मागणी।
आणि अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करा, न्याडोद येथील ग्रामस्थांची जिल्हा प्रशासनाला मागणी. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.